मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सोशल मीडियाच्या माध्यमामधून तुम्हाला शेतकऱ्यांसाठी माझे एक जाहीर निवेदन. मंत्री महोदय, शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री शेतकरी दाजी ही नवीन योजना आपण चालू करावी. या योजनेच्या माध्यमामधून शेतकऱ्याला खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी बीज खत या खर्चासाठी बोनस स्वरूपावर बोनस म्हणून प्रतिवर्षी 110 रुपये गुंठा, 100 गुंठ्यासाठी किमान एका हेक्टरसाठी 11,000 रुपयाची मदत आपण शेतकऱ्याला दरवर्षी द्यावी, हेच मी या निवेदनाच्या माध्यमामधून आपणास विनंती करत आहे. मंत्री महोदय, शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी केल्यापासून अनेक समस्यांना तोंड देत पीक घेत असतो. तो आपले पीक तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत असतो. कधी जास्त पाऊस पडतो तर कधी माल वाहून जाईन, पीक खराब होईल इतका पाऊस पडतो. कधी त्याच्या मालावर अनेक प्रकारचे भयंकर रोग पडतात, तर कधी त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. अशा समस्या त्याच्या समोर प्रतिवर्षी असतात. मंत्री महोदय, शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते वाढतात, त्यांना महावेतन लागू होते, त्यांना दिवाळीला बोनस मिळते. मग शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याने पिकवलेल्या मालापासून, त्याने उत्पन्न केलेल्या पिकापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार होतात. तो शेतकरी जागतिक आर्थिक उलाढालीचा एक केंद्रबिंदू आहे. मग त्याच्यासाठी ही योजना का महत्वाची असू नये? मंत्री महोदय, शेतकऱ्याचे शेतीवरच त्याच्या संसाराचे जीवनचक्र चालू असते. तो संसाराचा गाडा ओढत असतो, पण ऐन पेरणीच्या वेळेस त्याचे हात रिकामे झालेले असते, त्याचे खिशे रिकामे झालेले असते. खरीप हंगामामध्ये पेरणीच्या वेळेस पैसा कुठून आणावा या कारणास्तव तो प्रतिवर्षी हवालदिल झालेला असतो. मंत्री महोदय, शेतकऱ्यांसाठी अनेक शासकीय योजना आहेत, त्या योजनांचा शेतकरी फायदा पण घेत आहे. परंतु मंत्री महोदय, मुख्यमंत्री शेतकरी दाजी ही योजना चालू करणे शेतकऱ्यांसाठी ही काळाची गरज आहे. मंत्री महोदय, तुम्ही महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना चालू केली. आता शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शेतकरी दाजी ही योजना चालू करावी व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसगट एका हेक्टरसाठी 11,000 रुपयाची खरीप हंगामामध्ये प्रतिवर्षी मदत करावी. या योजनेच्या माध्यमातून, या योजनेमुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी खूप मोठा आधार मिळेल. ही योजना आपण लागू करशालच अशी मी आपल्याकडे सकारात्मक भावना व्यक्त करत आहे व ही योजना आपण चालू कराल अशी मी आपणा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करत आहे. जय जवान, जय किसान.